सुंदर मनामध्ये भरली. थँक्यू म्हणा. हो चला ठेवू का सज्जनराव. थँक्यू. हा And 1, slowly, and 2, and 3, and 4. सॉरी सर. घे फोन. अहो नाही सर, मी करते एक्सरसाइज. सॉरी. सॉरी कसला? मलाही माझी मुलीला फोन करायचा. मी बोलून घेतो. ओके ओके सर. हाँ भैया. लते हाँ बोल ना. माझा हप्ता भरला का तू? हाँ. का करते तू असं लते? अरे तुझा पगार आला की दे मला परत. लते लय करते तू माझ्यासाठी. खरं सांगतो. अभ्या तू बी लय करतो माझ्यासाठी. काय केलं मी तुझ्यासाठी सांग ना आजपर्यंत. काय केलं? लग्न मोडायची भाषा सोडून केलंय काय मी? अभ्या ते लग्न नाही व्यवहार होता आणि आता तो मोडतोय ना आपण. मग आणि मैत्री काय आधी बी होती आणि नंतर बी राहील. हो ना. ते मला खरंच गिल्टी वाटते. सर माझा पगार का देत नाही कळलं ना मला. पण जसा पगार होईल ना मी सगळे पैसे देईन तुला परत. हा माझा हप्ता निभावून नेला तुला ते. अभ्या आता फार विचार करू नका. फक्त आणि फक्त शर्यतीवर लक्ष दे. एकदा का शर्यत झाली की मग दे सगळे पैसे होलसेल मध्ये परत. म्हणजे मग 25 लाख येतील ना. यातले 20 लाख बापूंना बी द्यायचे. विसरली का? नाही 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 20 नाही 19,68,000 आहेत फक्त. तुला तर सगळं लक्षात आहे गं ते. मग आकडेवारीत माझा हात कुणी धरूच शकत नाही. आणि चांगुलपणात बी. अभ्या ऐक ना. मी आता फोन ठेवते. ट्रेनिंग चालू आहे. सर थांबले नंतर बोलू. हा ठीक आहे ना. कुठं आहे कुठं तुम्ही सगळे? शाळेच्या पटांगणात. आणि तुम्ही नाही मी एकटीच आहे. एकटी म्हणजे? देशमुख मॅडम आणि त्या लवकर गेल्या. आता फक्त मी आणि मोहन सरच आहे. चल नंतर बोलू का? ठेवते. बाय. हा ठीक आहे. सर काय झालं सर? सगळं ठीक आहे ना? नाही तुमची मुलगी बरी आहे ती. मग हप्ता भरून टाकला यार लतीनं. काय बोलली बी नाही मला. येडे रे ही. अरे बायको आहे ती तुझी. आता तुझा प्रॉब्लेम तो तिचा प्रॉब्लेम. शेवटी तुला अडचण आली तर तिला अडचण होणारच ना. आणि नवरा बायको चालायचं असं. शेवटी आयुष्य एकत्र काढायचंय ना. माझी आई तर म्हणते एकदा लग्न झालं ना तुझं माझं काही नसतं. सगळं आपलं होऊन जातं. एवढं करायची गरज नव्हती लतीनं. मग आता जाय आणि कडकडून मिठी मार तिला आणि म्हण थँक्यू बायको. चल येतो. हा डिवोर्सचं दुःख नाही आलं ती का मला. पण माझी मुलगी माझ्याकडे नाही त्याचं वाईट वाटतं. तुला एक सांगू लागते का? मला सगळ्या मुलींमध्ये माझीच मुली दिसते. तुझ्यासारखीच आहे ती. एकदम डॅशिंग आणि बिंदास. खूप आठवण येते तिची. आय रिअली मिस हर. सर तुमचा मूड नसेल तर राहू दे ट्रेनिंग. तसं काही नाही. चल एक लास्ट एक्सरसाइज करू आणि मग थांबू. बाईला सतत तिचं कुणी ना कुणी कौतुक करणारं लागतं. बाईला आधार लागतो अभ्या. तो आधार जर का बाईला घरामध्ये नाही ना मिळाला तर बाई आधार बाहेर शोधायला लागते. मोहन सरांची तर लाडकी शिष्य आहे ती.
हो, लतिकाची तारीफ करताना मोहन सरांच्या तोंडातला ते सुद्धा भिजत नाही पा. अभ्या जोरदार चालू आहे गेलं तिचं ट्रेनिंग. हा कंपल्सरी आहे ना. अयो एकटीलाच का? नाही म्हणजे बाकीच्या बाया कुणी दिसत नाही. लती एकटीच दिसती रेग्युलर. काय ना कामिनी, आवड निर्माण झाली तिला. आवड चांगलीच दिसते तिची आवड. आवड दिसते आणि तोंडाला येईल ते बोल नको कामिनी, विचार कर जरा. अयो जे दिसतंय ते मी बोलते. हा काय दिसतंय तुला? नाही लती एकटीच असते ट्रेनिंगला. रोज बघते की मी. या दोघांचं चालू असतं की आपलं ट्रेनिंग ट्रेनिंग. परत तू म्हणशील कामिनी तू ना खूप असती म्हणून, पण पहा ना किती खुश दिसत आहेत दोघं मी. लती भी आणि तो थेरडा भी. दौलतला नाही बरं का ट्रेनिंग देतो, पण लतीसाठी म्हणलं ना तर तिरडीवरनं पण उठून येईल. त्यात काय कामिनी, डेडिकेशन असतं कशासाठी? ट्रेनिंग साठीच. चांगलंय की मग. मी ऐकलंय त्या मोहन सरांचा डिवोर्स झालाय म्हणे. आयुष्यात कोणी बोलायला नाही, मायेनं विचारणार नाही. बिचारे एकटेच आहेत. आणि ज्यांचं जगात कुणी नाही ना त्यांची लती आहे. चांगलंच की मग, तुझा फायदाच आहे. सुंठी वाचून खोकला गेला बघ तुझा. तुझ्या गळ्यातली धोंड अशी अलगद जाऊन आता मोहन सरांच्या गळ्यात पडत. चांगलंय चांगलंय. मी ऐकलंय की 40शीतलेच म्हणे ते मोहन सर. एक पोरगी बी आहे त्यांना. नाहीतरी लती वाटतेच की एका पोरीची आई. मोहन सर आहेत ना ते तिचं कौतुक करताना थकतच नाही. सगळं कसं दृष्ट लागण्याजोगं चालू आहे. शर्यत झाल्यावर तू काय लतेच सोडल तुला आता. अभ्या तू? हा सर. नाही माझा पगार नाही झाला सर. बाकी सगळ्यांचा झालाय, माझाच अडवून ठेवलाय. काही कारण आहे का सर? अभ्या पैसे सांगितलं ना मी तुला. पैसे नाही आहेत सर. अरे हे त्या दुसऱ्या साईटवरचे पैसे ते कसे तरी मॅनेज केले मी. माझा बी हप्ता आहे सर. 2-2 साईटवर मी एकटा राबतोय. कधी तक्रार नाही केली मी तुमच्याकडे. तुमची अडचण आहे मी समजून घेतली ना सर. मग माझी अडचण आहे तुम्ही समजून घ्यायला नको का सर? हे बघ अभ्या ऐक माझं. आता तुम्ही ऐका सर. माझा पगार होणार आहे का नाही एवढंच बोलायचं मला. बाकी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही मला. आणि आत्ताच्या आत्ता पगार होणार नसत तर मी काम करू शकत नाही. मी जे एक्सरसाइज तुला शिकवलं ते स्पेसिफिकली तुझ्या नवऱ्याला शिकव. कळलं का? हो सर. गुड. काय बी झालं तरी अभ्यास जिंकला पाहिजे. एफर्ट्स आणि कन्सिस्टन्सी या दोनच गोष्टी आहे ज्या माणसाला जिंकू शकतात. आणि त्या दोन्ही बी गोष्टी अभ्यामध्ये आहेत. झालं तर मग चला उद्या भेटू. हा टेक केअर.